ना 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 रे ना रे ना 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 रे ना रे नाना तुम्ही आम्हाला गेले सोडून आता काय करू रडून नाना 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 अरे गाण्याचा बँडे खेळायला लोक आपण इथं आणि आपण नानाची शोक सभा घेणार आहे असं तुम्ही रडू नका गाणं म्हणू नका. नानाला लय भेंडी आवडायच्या भेंडीची भाजी लय आवडायची नानाला लय आठवण येते नाना नाण्याचं पोरगच आहे मी. हा मग नानाच पोरग आहे ना राव मी माझ्या एकुलता एक बाप होता ना तेच ना तुम्हाला भेटायला चालू नाही तुम्ही असं करू नका. माझं नाव काय बोल राहील नवऱ्याविषयी पहा तुम्ही काय टाका आज बोलत असेल चांगला नवरा तिचं काय नाही चुकलं हो तुम्हाला नाही माहित साहेब तुम्हाला सांगतो गल्लीतल्या सगळ्या बाईचे काम ऐकायचा माझा बाप पण माझ्या आईचं कधी काम नाही ऐकलं. दळण आणून द्यायचा बाईचे बायाला अंडे आणून द्यायचा साखर आणून द्यायचा सगळे काम केले फुकट केले माझ्या बापानी कधी रुपयाची अपेक्षा नाही ठेवली हो. हो थांबा थांबा माणूस कसा मेला ना कसा मेला तर त्याच आठवणी मरण्याच्या आठवणी चांगलंच बोलायचं असतं. सगळ्या बायाला पोरं बघून सगळ्या बायाला नवरे बघून दिले पण मला लग्न काय केलं नाही माझ्या बापानी माझ्या बापानी 2 बाया ठेवल्या बाहेर पण मला तसं रणक ठेवलं माझ्या बापानी रणक ठेवलं. आता रंगपात झालं आपण इथं शोक सभा घेणार आहे आपण 2 शब्द बोलायला चान्स देऊ लोकांना. तुम्ही जर बसायचं का आता आता झालं ना दुःख झालं झाले आता रडून रडून शब्द बोलताय आता आमचे सगळे शब्द संपलेत आणि तू काय गाई माझ्या बापाला नाव ठेवती. माझा बाप किती चांगला होता जेव्हा तो मेला तेव्हा आगे गल्लीतल्या बाया पडू पडू रडत होते आणि तू असं नाव ठेवती. लय वाईट वाटते बाबा तू. हा थांबा थांबा आता आपल्या गावाचे सरपंच आहे त्यांना बोलून द्या थोडस ते एवढं लांबून आले पाय पीट पीट करीत. बोला हो सरपंच तुम्ही बोला थोडस. बोलतो ना तीनच चाललंय काय बोला. बोला बोला बोला. नाना तसे खूप चांगले मित्र होते माझे त्यांच्याविषयी काय बोला. दररोज संध्याकाळी आम्ही संगत दारू प्यायचो कित्येक वेळेस आम्ही संगत दारू पिलो. पैसे नव्हते त्यांच्याकडे मी पैसे द्यायचो. आता शेवटी माणूस येतो जाणारच आहे. तुमच्यामुळे माझा बाप गेला सरपंच. तुम्ही दारू प्यायला पैसे दिले नसते तर माझा बाबा जिवंत असता. तुम्ही माझ्या बापाला मारून टाकलंय. तुम्ही घालवलंय आणि त्यांना काय म्हणायचंय का तुमचं काही पैशाचं काही व्यवहार आहे का असं बोलायचं का. रुपये मागू नका मला रुपये मागू नका माझ्याकडे काही नाही फटकी कवडी नाही. दोन शब्द बोलून द्या आमच्याकडं. आता काय करतात त्यावेळेस नानासाठी खर्च केला मस्त त्यांच्याकडे 10-20 फिरलेत आपले. कसले पैसे पेण्यासाठी कधी यायचे उसने घेऊन जायचे माझ्या काय सांगा आता नानाचं. मला काय गरज पडली होती ते म्हणजे माझ्या मुलाला सोयरीक पाहिजे औरंगाबादला जायचं. सरपंच एक 500 रुपये द्यावं असे करून आता गेले तर 5,000 रुपये. अरे बापरे. आता काय शेवटी मुलाला सोयरीक पाहिले नाही त्याचं लग्न झालं नाही. आता काय माणूसच गेला म्हणलं आपण तिथं काय बोलावं जास्त. आता सांगितलं बरं का आम्हाला नाण्याचा खोडी माहितीच नव्हत्या. आता काय काय सांग मित्र शेवटी आता मित्राच्या खोडी कोण सांगत असते का जास्त. बरं जाऊ द्या तुम्ही काय आता इथं पैसे वसूल करायला आले का 2 शब्द बोलायला आले. नाही 2 शब्द बोलायला आलो पण दिले तर दिले पैसे. आता काय रुपये भेटत नाही तुम्हीच आम्हाला द्या सरपंच पैसे. जाऊन द्या आपल्याकडे ना दुसरे एक पाहुणे आलेले हे गावचे चेअरमन आहे सोमनाथ. तुमच्याकडून 2 शब्द बोलणार आहे यांना बी 2 शब्द बोलून द्या. तुमच्याकडून नाही घेतले माझ्या बापान पैसे. नाना माझे बालपणचे मित्र होते
आम्ही लहानपणापासून संघच होतो. म्हणजे किती लहान होते तेव्हा? तेव्हा बराच लहान होतो मी. दोघं नाना भावात किती त्याचं लहान सगळं होते? होतं का काय? नाना किती लहान होते? नाना पण लहान होते थोडे. आता नानाचं वय तेव्हापासूनची आता आमची म्हणजे- मैत्री आहे. नाना नानाचं वय खूप किती आहे? चांगले होते. 70 वय असेल ना? 70 होत. आणि मग नाना 5 वर्ष तेव्हा तुम्ही किती वर्षाचे होते? बघा ना तुम्ही आता पाळण्यात मायनस असेल मध्ये ते करू. तेव्हा पाळण्यात. पाण्यात नाही मायनस मध्ये असते ना ते. 5 वर्ष नाना वाढलो तुमचं वय आता 40 त्यांचं 70. अहो पण लई खास मित्र होते ते माझे. त्यांचा जन्मच नसेल ना मला. असं आहे का? मला असं वाटतं. नाही त्यांचा आधी दुसरा जन्म असा ना एखाद्या प्राण्याचा पक्षाचा. काय चाललं मग तुम्ही आता बोला 2 शब्द बोला, बोला. बोला. चांगलं बोला. बोला. काय अहो बोलते? खरंच नाना मी इतके जिवलग मित्र आम्ही. हा. खूप जीवलग. नानाने मला इतका जीव लावला तुम्हाला काय सांगू. तुम्ही असं म्हणता पण नाना हे व्यक्तिमत्व असं होतं ना ते खूप जिगरी मित्र होतो आम्ही एकदम. आणि मग एवढंच का आज काही नव्हतं ना? होतं पण आता आपण शोक सभेत आलो त्याच्यामुळे मला जास्त नाही, नाही, व्यक्त नाही, होता येत तुम्ही नाही. मनातलं सगळं बोलून टाका काही ठेवू नका मनामध्ये. आपण आज भरपूर वेळ आहे आपल्याला माझं काय बोलायचं बोला. अहो आता काय सांगू तुम्हाला. ज्या बायांना नवरे नाही त्या बायांना नाना आणून द्यायचे. काय काय म्हणतो? सामान वस्तू जे सांगन ते. हा. हा. माझ्या बापाचं नाव असं खराब नका करू बरं का. नाही, खराब नाही माझं ना. बाप. खरं सांगतो मी. आता माझ्या संगची गोष्ट आहे ज्या बायांना नवरे नाही ना त्यांना नानांनी सगळ्यांना आणून दिलेत. नोकरे काय नानाचे एक एक प्रकार रुग्ण हो राहिले. मला आता वयाभराचं तर काही नाही ना तुमचं? आई काही तुला पैसे माहित नाही ना त्यांच्याकडं? तुला माहित नाहीये. काही नाहीये. नाही का? नव्हतं माहिती. तुम्हाला माहित नाहीये मला ते भाऊ पण होणार आहे लहान. मला इतके दिवस कसं म्हटलं नाही? मला तर आता कळलंय ती शांतबाई रडत होती नानाच्या अंगावर पडू पडू म्हणे या पोटातलं पोरग कोण सांभाळीन आता. नानामुळे त्या पहिला दिवस गेलते आता पोरग होणार आहे. मी शोक सभेत आलो काय राड्या सभेत आलो मलाच कळणार. ती बाया म्हणली मी तुमच्याकडेच देते पोरग सांभाळ. नको 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 मला. मला हे ना तुम्ही सांगा. माझ्याकडे नका माझे चिमणे म्हणे लेकरं मला सांभाळा. आता आपल्याला अजून एक भाऊ होणार आहे का? हा आपल्याला भाऊ होणार रे त्याला राखी बांधतो मग आता. 2 मिनिटं तुमच्या बापाने खरंच पैसे यांच्याकडून घेतले होते तुम्हाला वाटतं का? मला नाही माहित भाऊ काही. आम्हाला नाना काय काय करायचे? हा? नाना काही व्यवहार नाना सगळ्यांना पैसे द्यायचे. नानाकडून कोणाकडून पैसे नव्हता घ्या. नाना द्यायचे. व्याजाने पैसे द्यायचे ते. माझं बाप इतकं चांगलं होतं ना बायांना पैसे पण द्यायचं. हा. आहे का तुमच्याकडे गॅरंटी का नानाला पैसे दिलेचे लोक आहे का तुमच्याकडे? हाय. बायाला पाहिजे ना. हा. राशन भरायला. ठेवलेच का पैसे? हा. ते नानाच्या कपाटात सापडले. यादी बिदी तर नाही ना नानाची पैसे कोणाकोणाला वाटलेले म्हणून यादी हाय. नाव वाचणार काय म्हणून तुम्ही आता? वाचू का? अरे भाऊ नाव वाचणार आहे बरं का ते. त्याला वाचायला येतंय वाचितंय माझं लेकरं. वाचलं बाबा खडा आमचे नाव नाही त्याच्यात थांब बघतो. म्हणून जावं लागतं काही. सकाराम तात्या 25,000 रुपये. तुमचं मिळालं. भागीरथ नजर 1.5 लाख रुपये. अहो तुमच्याकडे 1.5 लाख रुपये माय बापाचे आणि म्हणून म्हणता माय बापाने पैसे घेतले. हा? पैसे द्या 1.5 लाख रुपये द्या. आम्हाला लुटायला आले का तुम्ही? आपलं नाव नाही आपलं. कोण आहे संपत कोण आहे? आम्ही नाही आम्हाला काय माहिती आम्ही नाही नाना आम्ही उलट नानालाच आम्हाला घ्यायचं होती तुम्हाला घ्यायचं होतं. नाना मी आता मित्र मला होतो, बोलायचं आमचा होतं, पैशाचा पण व्यवहार नाही कधीच नाही झाला. नाही का? नाही अजिबात नाही. नाही. नाही नाही तुम्ही तर बोलले पैसे घेतले म्हणून. संदीप याचं नाव सोमा आहे बा, सोमा आहे का? सोमा सोमा हो. बाबा असं. तुमचं पण नाव आहे. अहो मायकडून घेतलेला असते नाही. आताच म्हणे ना. हे घरात नाव हे घ्या बघा, बाबा. 27,000 रुपये घेणं थांबा मी यादी पाहून घेतो. कोण आला मी जातो कोण आला म्हणून. आणि ह्यो पळून गेला ना आता. धरायला पाहिजे होतं. धरून काय करते हे बघ त्याचं पण नाव आहे बनसोडे. घेतो ना बाबा. 2 लाख रुपये हो. एवढे पैसे होते बाबा. जो मध्ये मध्ये बोलत होता का त्याच्याकडे जास्त पैसे 2,20,000. आई, हे आपल्याकडून वसुली करायला
काही नव्हते आले लुटायला आपल्याला बापाने आपलं काही नव्हतं केलं बाबा. त्यांना वाटलं- बाबा, कुठे जा, या माडग्या लोकांना दाखवीत जाऊ नको. त्यांना- बाबा, जरा दमून खाल्लं. त्यांना काय वाटलं माहितीये का पैसे घेऊ आपण आपल्याकडून घेते ना असं वाटलं त्यांना आपण काही येडे आहेत का हा? नाटक खाल्ल्याला राहिलेलं पिकाराची बायको गावाला देखलत नाही. चांगल्या साड्या घालीते, चांगलं तेल पाणी करून नीटनाटकी राहते. माझं पोरगं चांगलं दिसत नाही, लोकांना देखलत नाही गावामधल्या. भारी आपल्याला काय करणार? चल तिकडं जाऊ आपण सगळे. ना, 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 ना. आपण त्यांच्याकडून पैसे घेऊन यायचे. यांना काही आपलं गेलं जग बुडालं. यांना काही फक्त माझ्या करायलाच भेटलेली आहे. ना, ना. रडू नको गं. ना 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 रे ना रे ना 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 रे नानाला आवडायचे शेंगदाणे खा रे लय मागायचा चपटी बाटली द्या रे. मला पण म्हणायचा नाना म्हणायचा रात्री उठून तुम्ही पण माझ्या संग प्यारे मला म्हणायचा वाटीत थोडा चकना द्या रे. मला म्हणायचं खाऊ लागणार तुम्ही थोडा घोट घे ना. मला लय टेन्शन आलंय आता मी नानाची ना 90 उरलेली तीच पितो आता मला हे बघ मी पेल्याशिवाय कावला शिवणार नाही दहावीला नानाच्या आत्म्याला शांतीने द्या